मीरा भाईंदरच्या सर्व पत्रकारांचा आभार आरपीआय वतीनं मांडण्यात आलेला डिलिव्हरी आली आणि आजचा दिवस असा माझ्यासाठी थोडा गैरवगैरेचा होता आणि आपल्याला तिसऱ्यांदा राज्यसभेची उमेदवारी मिळाली आणि माझं नाव भारतीय जनता पार्टीने यासाठी जाहीर केलं मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आहे आणि मागच्या 2 वेळेला सुद्धा मी भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या पाठिंब्यावर मी राज्यसभेत निवडून आलो होतो आणि मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युनिफॉर्म निवडून आलो होतो. काल माझं नाव बीजेपीने जर त्यांच्या लिस्ट मध्ये जाहीर केलं असलं तरी आमदार सर्व त्यांचेच आहे, त्यांच्या पाठिंब्यावर मी निवडून येणार होतो आणि त्यामुळं बीजेपीने एनडीएचा मित्रपक्ष म्हणून माझं नाव काल जाहीर केलेलं आहे आणि आज मी नॉमिनेशन केलेलं आहे. 7 जागांच्या साठी ही निवडणूक आहे. 2 वर्षानंतर ही निवडणूक येते आणि 7 उमेदवार निवडून येणार आहे. त्यामध्ये इलेक्शन काय होणार नाही कारण 7च लोकांनी फॉर्म भरलेला आहे आणि त्यामुळं बीजेपीचे 3, आरपीआयचा मी 4, त्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदेची, त्यानंतर अजितदादा पवार यांची एनसीपी आणि महाविकास आघाडी जी आहे त्यांचे माननीय शरदचंद्र पवार, तर अशा 7 लोकांनी फॉर्म भरलेले असल्यामुळं ही निवडणूक ही बिनविरोध होणार आहे. तर मला ही उमेदवारी देण्यामध्ये माननीय नरेंद्र मोदीजी आणि अमित शहा यांचा महत्वाचा वाटा आहे. नितीन नवीन जे नवीन बीजेपी झालेले राज्य अध्यक्ष आहेत त्यांचा एक मोठा सहभाग आहे आणि सर्वात जास्त सहभाग आहे तो नरेंद्र मोदींना, अमित शहा यांना मला उमेदवारी मिळाली पाहिजे पटवून देण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना यश आलं. कारण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा जो पक्ष माझा आहे तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 30-35 वर्षामध्ये मी ज्यांच्या सोबत जातो त्यांना सत्ता मिळते आणि मी काँग्रेस पक्षासोबत होतो, एनसीपी सोबत होतो त्यावेळेला त्यांना सत्ता मिळालेली आहे. आता मी भाजप सोबत आहे, भाजप शिवसेनेसोबत आहे, महायुती सोबत आहे आणि त्यांना सत्ता मी आल्यापासून मिळालेली आहे. त्यामुळं रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांचा पक्ष जो आहे, एकतर बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद नसता देशभरामध्ये माझ्या पक्षाचे कार्यकर्ते माझ्या पाठीशी नसते. महाराष्ट्रातले जे गोरगरीब कार्यकर्ते, झोपडपट्टीत राहणारे किंवा अत्यंत गरीब असणाऱ्या अवस्थेत असणारे असंख्य माझे कार्यकर्ते आहेत ते माझ्या पाठीशी गेल्या अनेक वर्षांपासून आहे आणि त्यामुळे मला ही संधी मिळालेली आहे. मराठीत बोलू हिंदीमध्ये आणि आता माझा म्हणजे पक्ष माझा ग्रुप आहे तो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले इन द ब्रॅकेट या नावाने इलेक्शन कमिशन रजिस्टर आहे आणि सध्या माझा पक्ष 28 राज्यामध्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशामध्ये माझ्या पक्षाच्या शाखा आहेत. अंदमान निकोबार मध्ये, लक्षद्वीप मध्ये, दादरा नगर हवेली मध्ये, दीव दमन मध्ये अशा अनेक ठिकाणी माझ्या पक्षाच्या शाखा अनेक राज्यामध्ये आहेत आणि नॉर्थ ईस्ट मध्ये सर्व राज्यामध्ये माझा पक्ष आहे. नागालँड मध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार आहेत. तर माझ्या पक्षाला गन्ना किसानी सिंबॉल मिळालेला आहे
त्यानंतर मणिपूरमध्ये माझ्या पक्षाचा एक उमेदवार लोकसभेत उभा होता, त्याला 3 लाख मते मिळाली होती आणि त्याही ठिकाणी माझा पक्ष रिप्रेझेंट आहे. त्यामुळे 2 राज्यांमध्ये माझ्या पक्षाला 50% बहुमत मिळालेलं आहे. आणि आता 5 राज्यांमध्ये ज्या निवडणुका होत आहेत, वेस्ट बेंगॉल, आसाम, त्यानंतर तामिळनाडू, केरळ आणि पांडिचेरी, तर त्या 5 राज्यांमध्ये मला इलेक्शन कमिशनने गणना केसारी सिंबॉल निवडणूक लढण्यासाठी दिलेला आहे. तर आता आमचा जो आरपीआय आहे तो अजून 2 राज्यांमध्ये जर रेकग्नाइज झाला तर आपल्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळेल. सध्या देशामध्ये 4 पक्ष नॅशनल पक्ष आहे. त्याच्यामध्ये बीजेपी नंबर 1 ला आहे, काँग्रेस नंबर 2 ला आहे, बसपा नंबर 3 ला आहे आणि 4 नंबर आम आदमी पार्टी आहे. अजून 2 राज्यांमध्ये जर माझ्या पक्षाला 60% मते मिळाली किंवा काही लोक निवडून आले तर आपला पक्ष हा राष्ट्रीय पक्ष म्हणून त्याला मान्यता मिळेल. त्यामुळे दिल्लीच्या नरेंद्र मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये मी गेल्या 10 वर्षापासून मी त्या ठिकाणी आहे. त्यामुळं हा पक्ष मला देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवता आलेला आहे.